हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर आज मी नवीन एक सब्जेक्ट जे की हायड्रोलिक्स आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे. सब्जेक्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्या इम्पॉर्टंट सब्जेक्टच्या रिलेटेड मी मोस्ट प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. या स्लाइड्स मध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स मी सांगणार आहे मित्रांनो, ते इम्पॉर्टंट ठरेल तुमच्या अपकमिंग MSBT एक्झाम मध्ये. आणि जे एक्झाम मी जे क्वेश्चन द्याल ते फिक्स तुम्हाला एक्झाम मध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन्स, त्या डाटाचे रिलेटेड क्वेश्चन, त्या पॅरामीटरच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर. ठीक आहे. चलो आता सेशनला स्टार्ट करूत आपण. बघा, MSBT के स्कीम 314303 हायड्रोलिक सब्जेक्ट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम स्टार्ट करणार. सगळ्यात पहिला टॉपिक जे की तुमच्या स्टार्टिंग टॉपिक मध्ये आहे, ठीक आहे, प्रेशर मेजरमेंट त्याच्यामधला टॉपिक आहे. आणि इथं तुम्हाला सिंपल मॅनोमीटर दिलेला आहे मित्रांनो. काय दिलंय? सिंपल मॅनोमीटर. ओके. चलो, तर मी पेन व्हाईट कलरचा यूज करतो. तर हा तुमचा सिंपल मॅनोमीटरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. एक तरी क्वेश्चन तुम्हाला विचारल मॅनोमीटरवर. ठीक कंपल्सरी एक क्वेश्चन तरी विचारल. 4 मार्कला क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. तर प्रेशर मेजर करण्यासाठी आपण काय करतो? मॅनोमीटर यूज करतो. आता प्रेशर कुठलचा, ठीक आहे, म्हणजे प्रेशर डिफरन्स. ठीक आहे. तर प्रेशर डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी पाईप्स मधला तुम्हाला काय यूज करावं लागते? मॅनोमीटर यूज करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅक्यूम प्रेशर. टँक्स मध्ये, ठीक आहे, पाईप्स मध्ये व्हॅक्यूम प्रेशर मेजर करण्यासाठी तुम्हाला कशाचा इन्स्ट्रुमेंट लागतो? दॅट इज मॅनोमीटर. ठीक आहे. मॅनोमीटर इज सिंपल इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर प्रेशर और प्रेशर डिफरन्स इन दी पर्टिक्युलर पाईप्स और टँक्स और चॅनल्स. चॅनल्स म्हणजे कोणते? ट्रॅपेझोइडल चॅनल्स. माहिती आहे ना तुम्हाला, चॅनल्स आपण यूज करतो फॉर इरिगेशन पर्पज, कारण की वॉटर द्यायचा असतो आपल्याला फील्ड्सला फॉर इरिगेशन वर्किंग. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक तुम्हाला सांगितलं. आता ह्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. तर काय दिलंय मित्रांनो, एकदा रीड करा क्वेश्चन. ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.85. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे तुम्हाला. ठीक आहे. 0.85 एस ची किंमत दिलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कन्वर्ट करण्यासाठी, डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी युजिंग रेफरन्स लिक्विड दॅट इज वॉटर. लक्षात आलं? तर स्टँडर्ड लिक्विड कोणतं आहे आपल्याकडे? वॉटर आहे. तर वॉटरचा डेन्सिटी माहिती आहे सगळ्यांना, 1000 kg पर मीटर क्यूब राहतो. ओके. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.85 इज फ्लोईंग थ्रू अ पाईप. ठीक आहे. ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली, एस ची किंमत दिलेली आहे. तर गिव्हन डेटा आपण प्रिपेअर करून घेऊ. क्वेश्चन रीड करायचा मित्रांनो आणि गिव्हन डेटा व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं यस ऑइल करतो मी. तर हे किती आहे? 0.85. फ्लोइंग थ्रू अ पाईप, अ सिंपल मॅनोमीटर इज कनेक्टेड टू अ पाईप कंटेनिंग मर्क्युरी. ओके. तर एक पर्टिक्युलर तुम्हाला सिंपल मॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे पाईपला. ठीक आहे. कंटेनिंग, ते पाईप काय कंटेन करते? मर्क्युरी. मर्क्युरी कसं आहे? हेवियर लिक्विड आहे ऍज कम्पेअर टू वॉटर. ओके. द डिफ्लेक्शन ऑफ मर्क्युरी लेवल इन लेफ्ट लिम्ब. Okay, the deflection of mercury level in left limb from center of the pipe is 50. Okay, from center of the pipe is 50. म्हणजे डिफ्लेक्शन दिलेलं आहे मर्क्युरी लेवल मध्ये. वेर ॲज इन राईट लिम्ब फ्रॉम सेंटर ऑफ द पाईप इट इज 80 mm. कॅल्क्युलेट प्रेशर इन किलो पास्कल. ठीक आहे. कशामध्ये मेजर करायचं आहे प्रेशर? किलो पास्कल मध्ये. आता सांगितलंय मी मॅनोमीटर कशासाठी यूज करतो? टू फाइंड आउट प्रेशर. ठीक आहे. इन अ पर्टिक्युलर पाईप. आता पाईप सिस्टीम दिलंय तुम्हाला. तर मी काय करतो मित्रांनो, पहिले डायग्राम काढून घेतो व्यवस्थित, तर तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डायग्राम काढून घ्यायचंय. ओके. कशाचं? मॅनोमीटरचा. असा एक पाईप आहे जे की कनेक्टेड आहे कशाला? तुमच्या मॅनोमीटरला. सिंपल युट्यूब मॅनोमीटर आहे. हे युट्यूब मॅनोमीटर आहे. याच्यामध्ये ऑइल आहे मित्रांनो. करेक्ट आहे. आपल्याला प्रेशर कुठं फाइंड आउट करायचंय? कुठं फाइंड आउट करायचंय? इन ऑइल, दॅट इज पॉइंट ए. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? प्रेशर मेजर करायचं. आता हा लाईन तुम्हाला सगळ्यांना माहित आहे.
ह्या लाईनला आपण काय म्हणतो रे, डाटम लाईन, बरोबर ना? जिथं दोन लिक्विड, ठीक आहे, एकत्र येतात किंवा मीट होतात, असोसिएट होतात. ओके. आणि हा तुमचा कोणता लिक्विड आहे? मर्क्युरी. ओके, मर्क्युरी आहे. तर हा मर्क्युरी झाला Hg, शॉर्ट मध्ये लिहितो, आणि ऑइल झालेला आहे. ठीक आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सगळ्यांना माहिती आहे, किती राहते रे? 13.6. कशाचं? दॅट इज मर्क्युरीचं. लक्षात आलं? आता याने काय म्हणलं पहिले बघा, अ सिंपल मॅनोमीटर कनेक्टेड, हे कनेक्ट केलंय आपण. इथून आपण डाटा रीड करू. द डिफ्लेक्शन ऑफ मर्क्युरी लेवल इन लेफ्ट लिंब. लेफ्ट कोणता आहे? ह्या साईडचा, जिथं आपण सिंपल मॅनोमीटर कनेक्टेड केलेला आहे. तर सेंटर पासून, ठीक आहे, तर हा तुमचा फॉर एक्झाम्पल ए पॉइंट आहे. तर ह्या सेंटर पासून तर ह्या रेफरन्स डाटम पर्यंतचा डिफ्लेक्शन किती आहे? 50 mm चा. किती आहे? 50 mm चा. तर ह्याला मी काय करतो, H1 हाईट देतो. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते ते, वेरायस राईट लिंब फ्रॉम सेंटर ऑफ द पाईप. आता पाईपच्या सेंटर पासून, ठीक आहे, पाईपच्या सेंटर पासून तर कुठपर्यंत, दॅट इज अबोव साइड, किती आहे? 80 mm आहे. मग हा पूर्ण हाईट किती झाला तुमचा? 80 mm झालेला आहे. लक्षात आलं का? तर ह्याला काय बोलतो मी? H2 हाईट म्हणतो. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? डायग्राम म्हणजे तुम्हाला डायग्राम कसा काढता येईल, जेव्हा तुम्हाला डाटा व्यवस्थित अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्हाला डायग्राम काढता येईल. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट आहे का? एकदा चेक करून घ्या. ओके. चलो. आता नेक्स्ट काय करायचं मित्रांनो, आपल्याला हा टोटल जे आहे ना, टोटल हाईट ऑफ मर्क्युरी ला मी काय म्हणतो? H3 म्हणतो. आता H3 कसं भेटणार आपल्याला? दॅट इज H1 प्लस H2 करून. आता H1 ची किंमत 50 प्लस 80 आहे. 50 प्लस 80, मग हे व्हॅल्यू किती येईल रे? 130 mm. लक्षात आलं? 130 mm. इथपर्यंत काय डाऊट? चलो. आता नेक्स्ट काय करायचं, आपल्याला प्रेशर ए फाइंड आउट करायचं आहे. तर इथं तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन यूज करावं लागेल. म्हणजे प्रेशर इन लेफ्ट लिंब इक्वल्स टू प्रेशर इन राईट लिंब. प्रेशर इन राईट लिंब. एकदम सिंपल बेसिक वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. इथं बाकीच्या डाटाज मी लिहून घेतो. ओके. आणि त्याच्यानंतर वॉटर तुम्हाला लागणार H2 किंवा स्पेसिफिक ह्याची किंमत, म्हणजे कशाची? S इंटू रो ऑफ H2O इज 13.6 इंटू 1000, दॅट इज 13,600 kg पर मीटर क्यूब तुमचं काय राहील? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहणार आहे. ओके. सॉरी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो, डेन्सिटी राहणार आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? चलो. तर इथं काय म्हणलं मी? प्रेशर इन लेफ्ट लिंब इज इक्वल्स टू प्रेशर इन राईट लिंब. तर प्रेशर इन लेफ्ट लिंब काय आहे? तुम्हाला PA दिसतो. त्याच्यानंतर हा ऑइल दिसतो. तर ऑइलचं प्रेशर, तुम्ही लिक्विडचं प्रेशर कसं काढता? दॅट इज रो ऑफ ऑइल, रो जी एच ना, G इंटू H1. करेक्ट आहे. त्याच्यानंतर इक्वल्स टू, आता ह्या लेफ्ट लिंब मध्ये प्रेशर ए पॉइंटला आहे. त्याच्यानंतर ह्या लेफ्ट लिंब मध्ये ऑइल दिसतो. राईट लिंब मध्ये पूर्ण काय दिसतो रे? मर्क्युरी दिसतो. ठीक आहे. तर रो Hg इंटू रो रो जी एच आहे. ठीक आहे. रो Hg म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट किती आहे? त्या मर्क्युरीचा हाईट राईट लिंब मध्ये दॅट इज H3 आहे. ठीक आहे. तर बघा इथं PA ऍज इट इज रो ऑइल. आता ऑइलचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिल्या मित्रांनो. ऑइलचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 0.85. तर याचं रो ऑइल किती निघल? एस ऑफ ऑइल इंटू रो ऑफ H2O, म्हणजे 0.85 इंटू 1000 केलं तर ह्याची किंमत किती येईल रे? 8500 kg पर मीटर क्यूब. करेक्ट आहे? लक्षात आलं? चलो. आता
रोची किंमत किती आहे 8500 इंटू 9.81 इंटू H1 बघा 50 mm आहे. बाकीच्या सगळ्या युनिट्स कशामध्ये आहेत मीटर मध्ये आहेत. तर तुम्हाला मीटर मध्ये लिहावं लागेल 0.05 इक्वल्स टू रो एच जी काय कॅल्क्युलेट करून ठेवलं 13600 इंटू 9.81 इंटू H3 ची किंमत 130 आहे म्हणजे 0.13 आफ्टर कॅल्क्युलेशन. बघा याचं कॅल्क्युलेशन किती येते एकदा चेक करून घ्या. चला बघा मित्रांनो हे जे आहे 1000 केलं तर 850 येतो हा. हे जरा करेक्शन करून घ्या. तर हा 850 आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन तुम्हाला बघा इथं 13600 इंटू 9.81 इंटू 0.13 मायनस 850 इंटू 9.81 इंटू 0.05 केलं तर इथं फायनल आन्सर मित्रांनो तुमच्याकडे किती येईल दॅट इज 16927.15. ठीक आहे. आता हे जे व्हॅल्यू आलेलं आहे मित्रांनो हे कशामध्ये आलं. ठीक आहे. तर कशामध्ये आलं हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला कशामध्ये विचारलंय किलो पास्कल. आता किलो पास्कल म्हणजे काय रे किलोचा किती 10 to the power 3 पास्कल आणि आपल्याला माहिती आहे 1 पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. करेक्ट आहे. तर ह्याला 1000 ने डिवाइड केलं तर कशामध्ये येईल 16.927 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर और ह्यालाच आपण काय लिहू शकतो दॅट इज 16.927 किलो पास्कल. तर हा रिक्वायरमेंट होता. प्रेशर कॅल्क्युलेट करायचं होतं फॉर पर्टिक्युलर पाईप कॅरिंग ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.85 विथ रेफरन्स लिक्विड कोणता आहे HG आहे दॅट इज मर्क्युरी आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का एकदा चेक करा. एकदम बेसिक सिंपल एक्झाम्पल आहे. कंपल्सरी तुम्हाला मॅनोमीटरचा एक प्रॉब्लेम तुम्हाला विचारणार आहे. ओके चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. चला आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता हे जेवढे काही क्वेश्चन्स मी स्लाइड मध्ये ऍड केलेले आहेत तर आपले गेस क्वेश्चन्स आहेत. गेस क्वेश्चन्स एकदा व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करून जायचं एक्झाम. युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. आता युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर दिले. ओके. युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर म्हणजे काय दोन पाईप्स आहेत त्या पाईप्सला काय अटॅच आहेत मॅनोमीटर्स अटॅच आहेत. ठीक आहे. इज कनेक्टेड टू दी हॉरिझॉन्टल पाईप कॅरिंग वॉटर. दोन्ही पाईप मध्ये काय वॉटर आहे तर तुम्हाला त्यांचं डिफरन्स प्रेशर डिफरन्स काढायचा ए आणि बी मध्ये. बट रेफरन्स लिक्विड कोणतं घेऊन दॅट इज मर्क्युरी. हेवी लिक्विड कोणतं घ्यायचं तुम्हाला मर्क्युरी घेऊन तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे इन प्रेशर ऍट पॉइंट ए अँड बी. तर पहिले काय करतो मी डायग्राम काढून घेतो व्यवस्थित. ओके. डायग्राम काढून घेतो. डायग्राम थोडं व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. माझं डायग्राम थोडं नीट नाहीत. फक्त अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चनचं सोल्युशन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित सोल्युशन त्या पेजवर काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला डिफिकल्टी सॉल्व्ह करताना येणार नाही. लक्षात आलं. डिफिकल्टी सॉल्व्ह करताना येणार नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिफिकल्टी येणार. ओके. तर हा समजा फॉर एक्झाम्पल तुमचे दोन व्हॅल्यूज आहेत सॉरी दोन मॅनोमीटर्स आहेत ए आणि बी. सगळ्यात इम्पॉर्टंट इथं काय म्हणलेस हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा दोन्ही पाईप्स मध्ये काय आहेत रे वॉटरच आहेत. ठीक आहे. दोन्ही पाईप्स मध्ये काय वॉटरच आहे. बट रेफरन्स लिक्विड तुम्हाला डिफरन्स साठी म्हणजे प्रेशर डिफरन्स साठी यूज करायचे दॅट इज मर्क्युरी. लक्षात आलं. इथपर्यंत काय डाऊट. ठीक आहे. तर हा मॅनोमीटर्स आहेत डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर्स आहेत कनेक्टेड टू दी हॉरिझॉन्टल पाईप कॅरिंग वॉटर at 2 points A and B, the difference in level of mercury in two limbs. दोन्ही लिंब मध्ये किती आहे डिफरन्स. ठीक आहे 0.35. किती आहे डिफरन्स 0.35. फॉर एक्झाम्पल मी या हाईटला म्हणजे हाईट ऑफ लिक्विड इन लेफ्ट लिंब ह्याला आपण एक्स कन्सिडर केला तर हे रिमेनिंग हाईट किती होईल रे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण वॉटरच आहेत. तर हा जे हाईट आहे मित्रांनो हा समजा H1 असं. ठीक आहे. हा तुमचा
याला काय करा, H1 करा, याला H2 करा आणि याला H3 करून घ्या. आणि H3 कसा काढणार तुम्ही? टोटल एक्स मधून किती मायनस करणार? 0.35 मायनस करणार आहे. ठीक आहे. तर हा डाटम लाईन आहे किंवा रेफरन्स लाईन आहे जिथं तुम्हाला दोन लिक्विड असोसिएट होताना दिसतं. ठीक आहे. डाटम लेवल किंवा डाटम लाईन मारा, इम्पॉर्टंट आहे. ओके. चलो, आता नेक्स्ट आपल्याला माहिती आहे प्रेशर इन लेफ्ट लिम्ब, लेफ्ट लिम्ब इक्वल्स टू प्रेशर इन राईट लिम्ब. लक्षात आलं? प्रेशर इन दॅट इज राईट लिम्ब. आता याच्यामध्ये बघा पॉइंट प्रेशर ॲट पॉइंट ए ते पण ऍडिशन मध्ये घ्यावं लागेल. प्लस याच्यासोबत काय घ्यायचं तुम्हाला? वॉटर आहे. लक्षात ठेवा, वॉटर आहे. तर रो H2 इंटू जी इंटू, आता हे रो जी असतं तुम्हाला माहित आहे प्रेशर राहतो. एच म्हणजे काय? इथं H1 आहे, तर इथं मी काय करणार? H1 कन्सिडर करणार. हा झाला तुमचा लेफ्ट लिम्बचा प्रेशर, टोटल प्रेशर. आता राईट लिम्ब मध्ये काय? पहिले पीबी आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वॉटर पण आहे त्याच्यामध्ये. बघा रो H2 इंटू जी इंटू H3 आणि प्लस ह्याच्यासोबत रो एच जी इंटू जी इंटू हाईट किती आहे? H2. आता व्हॅल्यू सगळ्यांचे टाकायचे आणि इझिली तुम्हाला फाइंड आउट करायचे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं मित्रांनो? पीए मायनस पीबी. लक्षात ठेवा. तर इथं रो H2 इंटू जी इंटू H3 ची किंमत किती आहे? H3 ची किंमत किती राहणार? एक्स मायनस 0.35 प्लस रो एच जी इंटू जी इंटू H2 ची किंमत 0.35, कारण की लेवल डिफरन्स दिला 0.35 चा. आणि त्याच्यानंतर हा व्हॅल्यू तिकडे गेल्यानंतर काय होणार? मायनस होणार. मायनस रो H2 इंटू जी. ठीक आहे. इंटू, आता H1 ची किंमत किती आहे? एक्स कन्सिडर केला त्याच्यामुळे इथं मी एक्स लिहितो. आता ह्या व्हॅल्यूज मध्ये बघा काय डिफरन्स दिसतो इथं? रो म्हणजे व्हॅल्यूज कोणते कॉमन निघतात? दॅट इज रो H2O इंटू जी. बाकी ऍडिशन करून घ्या. एक्स मायनस 0.35 मायनस एक्स, करेक्ट आहे? 0.35 मायनस एक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो प्लस रो एच एच जी इंटू जी इंटू 0.35. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. रो एच टी माहिती आहे 1009.81 इन ब्रॅकेट. आता हे एक्स गेट कॅन्सल दोन्ही साईडला मायनस 0.35 ब्रॅकेट मध्ये प्लस इथं काय येणार आहे? रो एच जी कसं फाइंड आउट करायचंय? 13.6 इंटू 1000 करावं लागते. बघा चं जे रेशो राहतो लक्षात ठेवा मित्रांनो, दॅट इज हेवियर लिक्विड कोणता? Hg डिवायडेड बाय रेफरन्स लिक्विड कोणता? H2O. ओके, लक्षात आलं इथपर्यंत का डाऊट? तर मी काय केलं इथं रो Hg कसं काढलं? रो दॅट इज SHG इंटू रो H2O. म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड, दॅट इज स्टँडर्ड लिक्विड वॉटर आहे. तर 9.81 इंटू 0.35. चलो कॅल्क्युलेट करायचं. व्हॅल्यू किती येईल बघा, एकदा चेक करा. तर याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन 43262 262.1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता डायरेक्टली तुम्ही समजा हे युनिट लक्षात ठेवा. 1 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर इक्वल्स टू 10⁻³ किलो पास्कल, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो 10⁻³ किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं युनिट यूज करतो. लक्षात आलं? आता 10⁻³ मध्ये डिवाइड बाय 1000 केलं तर 43.2621 किलो पास्कल एवढं तुमचं प्रेशर डिफरन्स राहील इन पाईप ए अँड बी. लक्षात आलं? एकदम सिंपल बेसिक वे मध्ये सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला युट्यूब कोणता दिलाय? सिंपल युट्यूब दिलाय का डिफरन्शियल दिलेला आहे? हे इम्पॉर्टंट आहे. डायग्राम्स काढणे इम्पॉर्टंट आहेत आणि डिफरन्स, लेवल डिफरन्स बिटवीन लिक्विड्स हे इम्पॉर्टंट आहे, समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी हे दोन प्रॉब्लेम्स घ्यायलो, सिंपल युट्यूब मॅनोमीटर आणि डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर. या दोन्ही क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार. हे तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत काय? आता नेक्स्ट टॉपिक जे घेणार आहे मी सगळ्यात महत्वाचं, दॅट इज
प्रेशर एक्झर्टेड ऑन द ऑब्जेक्ट. ठीक आहे. फ्लुइड एक्सर्ट प्रेशर ऑन द ऑब्जेक्ट ऑर एनी स्ट्रक्चर, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं किती प्रेशर एक्झर्ट करते. लक्षात आलं? चलो नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. तर हा फ्लुइड प्रेशर एक्झर्टेड एक्झर्टेड ऑन इमर्स्ड बॉडीज म्हणायला. ठीक आहे. हा वाला टॉपिक आहे. इमर्स्ड बॉडीज. द बॉडीज कॅन बी सर्क्युलर, रेक्टँग्युलर, स्क्वेअर अशा व्हॅल्यूज राहतात. मग तुम्हाला ह्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे मित्रांनो. तुम्हाला ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल झाला असेल आयजी चे फॉर्म्युले. ठीक आहे. सेंट्रोइडल डिस्टन्स चे फॉर्म्युले हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. काय दिलं इथं बघा, इथं चेक करा. अ सर्क्युलर प्लेट ऑफ 4 मीटर डायमीटर. सर्क्युलर प्लेट ऑफ 4 मीटर डायमीटर दिलंय. ओके. चलो पहिले सर्कल मी काढून घेतो. एक काम करतो, व्यवस्थित काढतो तुला. आणि हा तुमचा फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. हा झाला तुमचा डायग्राम्स. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. ओके. किती एम एम कितीचं डायमीटर आहे रे सर्क्युलर प्लेट? दॅट इज 4 चा आहे. ठीक आहे. इज एमर्ज्ड इन द वॉटर सच दॅट इट्स ग्रेटेस्ट अँड लिस्ट हाईट. ग्रेटेस्ट आणि लिस्ट हाईट काय? फ्रॉम फ्री सरफेस. आता हा कोणता सरफेस आहे? फ्री सरफेस आहे ऑफ द लिक्विड और वॉटर म्हणा त्याला. फ्री सरफेस 5 मीटर अँड 3 मीटर. म्हणजे हा झाला तुमचा 3 मीटर आणि हा वाला झाला तुमचा 5 मीटर. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? त्याला मी अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतो. ठीक आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन कारण की त्याला कारण की हा जे सर्क्युलर प्लेट आहे एक पर्टिक्युलर अँगल प्रिपेअर करते किंवा तिथं मेक ओव्हर करते कशासोबत? दॅट इज फ्री सरफेस ऑफ द लिक्विड सोबत. ठीक आहे. कॅल्क्युलेट टोटल प्रेशर ऑन वन फेस ऑफ द प्लेट अँड पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर विचारते, तर प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो दॅट इज रो जी. ठीक आहे. तर प्रेशरचं जे फॉर्म्युला आहे मित्रांनो, तुम्हाला इन टर्म्स ऑफ काय घ्यावं लागेल तुम्हाला? ठीक आहे. तर इन टर्म्स ऑफ तुम्हाला गॅमा घ्यावं लागेल. दॅट इज प्रेशर इक्वल्स टू गॅमा ए वाय बार. लक्षात ठेवा. गॅमा ए वाय बार. आता तुम्ही एक्स बार यूज केला असेल, पण आता व्हर्टिकल डिस्टन्स असल्यामुळे इथं वाय बार यूज केलेला आहे. कारण की तुमच्या मॉडेल आन्सर मध्ये हेच रोटेशन दिलेलं आहे. आता वाय बार म्हणजे काय? द डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द पर्टिक्युलर प्लेन फ्रॉम फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. गॅमा डब्ल्यू म्हणजे तुमचा जे युनिट वेट आहे वॉटरचा, त्याचं वेट घ्यायचं आहे. आणि ए म्हणजे काय? तुमचा जे बॉडी आहे त्या बॉडीचा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं एच बार जे आहे दॅट इज सेंटर ऑफ प्रेशर म्हणतो त्याला. आय जी साइन स्क्वेअर थिटा अपॉन ए वाय बार प्लस वाय बार. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हे कशासाठी? सेंटर ऑफ प्रेशर मेजर करण्यासाठी. लक्षात ठेवा. ठीक आहे. या दोन फॉर्म्युले तुम्हाला यूज करून हे क्वेश्चन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिले हे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. इथं थिटा असेल तर इथं पण थिटा असेल. या दोघांचा डिफरन्स म्हणजे हा हाईट झाला. इट इज 2 मीटर. बरोबर का? कसं आलं ते? 5 मायनस 3. करेक्ट आहे. आता हा जे आहे मित्रांनो, हा लेंथ काय? या लॅमिनाचा लेंथ किती राहणार? इक्वल्स टू इट्स 5 मीटर. 4 मीटर आहे तर इझिली तुम्ही थिटा कॅल्क्युलेट करू शकता. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे? चलो. आता नेक्स्ट काय? डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. एकदा डायग्राम प्रिपेअर झालं तर इम्पॉर्टंट काय? तुम्हाला डायरेक्टली डाटा तुम्हाला घ्यायचा आहे. दॅट इज प्रेशर, टोटल प्रेशर ऑन वन फेस ऑफ द प्लेट म्हणला. फॉर्म्युला काय आपल्याकडे? लिक्विड कोणता आहे? गॅमा डब्ल्यू ए आणि हे वाय बार. करेक्ट आहे. गॅमा डब्ल्यू ए आणि वाय बार राहणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. तर इथं तुमचं
एक्झॅक्टली हा जे आहे हे तुमचं सेंट्रॉइड राहील. त्याच्यानंतर खाली तुमचं काय राहणार आहे, दॅट इज सेंटर ऑफ प्रेशर. सेंट्रॉइडच्या खाली जे आहे ते तुमचं काय राहणार, सेंटर ऑफ प्रेशर राहणार आहे. ओके, इथपर्यंत काय डाऊट? चलो, लक्षात ठेवा मित्रांनो, इथं तुम्हाला वाय बार जे आहे मित्रांनो, कसं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, या दोन जे हाईट दिलेत ना, काय म्हणलं इथं, ग्रेटेस्ट अँड लिस्ट डेप्थ बिलो दी फ्री सरफेस, या दोघांचं, या दोन नंबरचं तुम्हाला काय घ्यायचंय, ऍव्हरेज, आणि हेच ठरल तुमचं कोणतं व्हॅल्यू, दॅट इज वाय बारची किंमत. ठीक आहे, तर 8/2 म्हणजे किती येईल, हे 4 मीटर येणार आहे. आता एरिया तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, π/4 इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे, π/4 इंटू डी स्क्वेअर, आणि इथं तुम्हाला डी ची किंमत किती दिलेली आहे, 4 मीटर दिलेली आहे. चला कॅल्क्युलेट करा, 4/π/4 इंटू डी स्क्वेअर ची किंमत 4 चा स्क्वेअर म्हणजे हे 4π, करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर गॅमा डब्ल्यू तर माहितच आहे तुम्हाला, देअरफॉर टोटल प्रेशर ऑन वन फेस ऑफ द प्लेट किती येईल, 9.81, सगळ्यांना माहित असेल, युनिट वेट ऑफ द वॉटर. त्याच्यानंतर एरिया 4π आहे, आणि हे व्हॅल्यू वाय बारची किंमत 4 मीटर आहे. ओके, चलो कॅल्क्युलेट करा, हे किती येईल बघा, चेक करा. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 493.10. ठीक आहे, 493.10 किलो न्यूटन एवढं तुमचं व्हॅल्यू येणार आहे. करेक्ट आहे, एकदा चेक करून घ्या, क्रॉस चेक करा व्हॅल्यूज. ओके, तर एवढं तुमचं प्रेशर ऑन वन फेस ऑफ दी प्लेट राहणार. त्याच्यानंतर आता पोझिशन, पोझिशन म्हणजे एच बार. तर इथं व्हॅल्यू बघा, ठीक आहे. तर वाय एच बारचं किंमत काय आता लिहून घेतलं आपण, दॅट इज आय जी साय स्क्वेअर थिटा अपॉन ए वाय बार प्लस वाय बार, वेअर आता इथं आय जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, सर्क्युलर सेक्शनचा आय जी तुम्हाला माहित असेल, दॅट इज π/64 डी टू दी पॉवर 4 येतो. π/64 डी ची किंमत किती आहे, 4 टू दी पॉवर 4 येईल. तर ह्याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन बघा, आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू किती येणार, दॅट इज 12.57. एकदा कॅल्क्युलेट करून बघा, क्रॉस चेक करा व्हॅल्यूज, मीटर टू दी पॉवर 4. आणि त्याच्यानंतर आता साइन थिटा इक्वल्स टू, साइन थिटाचा रेशो काय राहते, अपोजिट बाय हायपोटेनियस. आता हायपोटेनियस 4 आहे, अपोजिटचा व्हॅल्यू किती, 2 मीटर आहे, म्हणजे रेशो किती येईल, 2/4 म्हणजे 0.5 येईल हे व्हॅल्यू. ठीक आहे, आता व्हॅल्यूज टाकल्यानंतर तुम्हाला एच बार भेटल, ते 12.56, ठीक आहे, सॉरी 57 इंटू 0.5, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए ची किंमत आपण काढलेली आहे, दॅट इज 4π. त्याच्यानंतर वाय बार आहे आपल्याकडं, वाय बार ची किंमत 4 मीटर प्लस 4 मीटर आहे. ठीक आहे, 4 मीटर प्लस 4 मीटर, आणि ह्याची किंमत मित्रांनो 4.0625. ठीक आहे, तर एच बार जे आहे तर 4.0625 मीटर एवढं तुमचं, दॅट इज सेंटर ऑफ प्रेशर पडल फॉर पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट तुमचा सर्क्युलर प्लेट आहे, जे की इमर्स केलेला आहे, त्याचं टोटल प्रेशर फाइंड आउट केलं आणि सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट केलं. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय, या दोन फॉर्म्युलास तुम्हाला लर्न करून ठेवायचं आहे. लिक्विड कोणतं आहे, मोस्ट ऑफ ऑल तर तुम्हाला वॉटर दिलेला असतो. सर्क्युलर, रेक्टँग्युलर, स्क्वेअर, सगळ्यांच्या एरियाज माहित असणं गरजेचं आहे. वायरिंग कसं करायचं ते इम्पॉर्टंट आहे. आता इथं लेवल डिफरन्स दिलाय, त्याच्यामुळे आपण ऍव्हरेज घेतला, इझिली फाइंड आउट केलं. काय काय याच्यामध्ये लेवल डिफरन्स देत नाही, तर तुम्हाला तिथं कॉन्सेप्ट कशाचा यूज करावा लागेल, थिटाचं, म्हणजे अँगल मेजर करून तुम्हाला हाईट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आयजी, आयजी काय आहे तुमचं, दॅट इज आयजी तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे फॉर पर्टिक्युलर प्लेट्स. की सर्क्युलर प्लेटला आपण व्हॅल्यू यूज केला, तसंच स्क्वेअर रेक्टँगल असेल तर त्यांचं फॉर्म्युलेस माहित पाहिजे, कारण की तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल झालेलं. त्याच्यानंतर एरिया तर माहितच आहे, एरिया पण कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. तर हे पी आणि एच बार तुम्हाला विचारतात ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये, दॅट इज फ्लुइड प्रेशर एक्झर्टेड ऑन इमर्स्ड बॉडीज. लक्षात आलं.
तर हे सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन ठरणार आहे तुमचं. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय? An isosceles triangular plate of base 4 meter, height 4 meter is immersed vertically in the oil of specific gravity. आता लिक्विड कोणता ऑइल आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 आहे. The base of a triangular plate is touching the surface and the plate is immersed with apex downward. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं पहिले काय करत आपण मित्रांनो, डायग्राम काढतो. डायग्राम मधून तुम्हाला कळेल एक्झॅक्टली ते फिगर कसं आहे. ठीक आहे. हा, तर असा तुमचं एक ट्रायंगुलर प्लेट आहे आयसोसेलेस ट्रायंगलचं शेपचं. ठीक आहे. तर त्याचं बेस आहे मित्रांनो 4 मीटर आहे आणि हाईट किती आहे? हाईट आहे तुमचा 4 मीटर. ओके. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ह्या लिक्विड जे आहे त्याच्यामध्ये लिक्विड आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहणार 0.9 चा. इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लिहितो इथं 0.9 चा. ओके. नेक्स्ट काय? द बेस ऑफ द ट्रायंगल. बघा आता बेस कसा आहे? टचिंग किंवा मर्ज झालाय कोणत्या सरफेस सोबत? फ्री सरफेस ऑफ द ऑइल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता अपेक्स डाऊनवर्ड म्हणून. हा अपेक्स आहे सगळ्यांना माहित आहे. हा बेस राहतो. लक्षात आलं? ठीक आहे. फाइंड द टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. इझी आहे. एकदम बेसिक आहे. तर हा जी आहे आणि त्याच्या खाली काय राहतो रे? एच. दॅट इज सीपी राहतो म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर. ओके. चल. तर फॉर्म्युला काय आहे? फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज पी इक्वल्स टू रो ऑइल. ठीक आहे. इनटू काय करावं लागेल? एरिया इंटू वाय बार. वेअर रो ऑइल इक्वल्स टू काय करावं लागेल आता? यस इंटू रो ऑफ वॉटर स्टँडर्ड व्हॅल्यू. मग 0. किती आहे व्हॅल्यू? 9 इंटू 9.81. तर हा व्हॅल्यू तुमचा रो ऑइलचा होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एरिया. ट्रायंगलचा काय होतो? हा बेस इंटू हाईट. हा बेस इंटू हाईट. मग हा बेसची किंमत किती आहे? 4. हाईटची किंमत 4 म्हणजे हे व्हॅल्यू 8 मीटर स्क्वेअर येईल. आणि वाय बार जे आहे मित्रांनो आता कुठून आहे ते? बेस पासून आहे. सगळ्यांना माहिती आहे फ्रॉम बेस इट इज h/3 राहते. ठीक आहे. तर बेस पासून आपल्याला वाय बार म्हणजे सेंट्रॉइडचं डिस्टन्स काढायचं आहे फ्रॉम बेस. h डिवायडेड बाय 3 म्हणजे 4/3 हे झालं तुमचं 1.33 मीटर. चला ह्याचे व्हॅल्यू सगळे व्हॅल्यूज टाकून द्या. किती येईल व्हॅल्यू एकदा चेक करा. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज टाकून द्यायच्यामध्ये. तर हे पी इक्वल्स टू 0.9 इंटू 9.81 इंटू एरिया आहे 8 आणि वाय बार आहे 1.33. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 93.94 किलो न्यूटन. एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. क्रॉस चेक करायचे व्हॅल्यूज. ओके. व्हॅल्यूज तुम्हाला काय करायचे? क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं काय इन्क्लिनेशन आहे का? इन्क्लिनेशन विथ फ्री सरफेस आहे का? नाही. लक्षात ठेवा. इन्क्लिनेशन विथ फ्री सरफेस नाही. तिथं कसं काय इन्क्लिनेशन आला? कारण की तिथं हाईट डिफरन्स होता. लिस्ट आणि ग्रेटेस्ट असे वर्ड दिले होते. त्याचे एजेस पासून डिस्टन्स वेगळे वेगळे होते. याच्यामुळे आपण इन्क्लाइंड लॅमिना कन्सिडर केला फॉर प्रिव्हियस क्वेश्चन आणि सर्कुलरच्या केसमध्ये. त्याच्यानंतर आता सेकंड दॅट इज एच बार. एच बार म्हणजे काय? सेंटर ऑफ प्रेशर आय जी. आता एक्झॅक्टली कसं आहे? अँगल 0 आहे. सॉरी एक्झॅक्टली कसं आहे? टच टू दिस फ्री सरफेस. मग त्या केसमध्ये इन्क्लिनेशनचं व्हॅल्यू येत नाही. दॅट इज साइन स्क्वेअर थिटा येणार नाही. डायरेक्टली आय जी अपॉन ए वाय बार प्लस वाय बार. इथं काही काही ह्याच्यामध्ये वाय बार यूज केलाय, काय काय ह्याच्यामध्ये एक्स बार. एक्स बार वाय बारचं मिनिंग सेम. एकच रोटेशन यूज करायचं. टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. तर आय जी इक्वल्स टू आता ट्रायंगलचा काय होतो? बी एच क्यूब बाय 36. माहित आहे सगळ्यांना. 4 इंटू एचच्या क्यूब मध्ये 4 चा क्यूब डिवायडेड बाय 36. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हे व्हॅल्यू बघा चेक करा. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करून घ्या. तर ह्याची किंमत 7.11 येतो मित्रांनो.
ठीक आहे. मी थोडं फास्ट घ्यायला प्रॉब्लेम्स, तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचं, कारण की आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. लक्षात आलं? त्याच्यानंतर आता एरिया तर माहित आहे 8 मीटर स्क्वेअर आहे आणि वाय बारची किंमत पण माहित आहे, दॅट इज 1.33 आहे. तर याच्यामध्ये टाकून टाका, दॅट इज वाय बार इक्वल्स टू 7.11 डिवायडेड बाय ए ची किंमत आहे 8 आणि हे 1.33 प्लस 1.33. तर ह्याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन मित्रांनो, that is 2 मीटर एक्झॅक्टली येईल. दॅट इज सेंटर ऑफ प्रेशर. ठीक आहे. तर फ्री सरफेस पासून ह्याचं डिस्टन्स किती आहे? 2 मीटर आहे आणि ह्याचं जे सेंट्रॉइडल डिस्टन्स वाय बार आहे 1.33. असं तुम्ही डायग्राम मध्ये पण शो करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्युटीनेस ऍड करण्यासाठी तुम्ही अशा व्हॅल्यूज तुम्ही शो करू शकता फॉर पर्टिक्युलर डायग्राम. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का? या 4 क्वेश्चन सगळ्यात महत्वाचे आहेत. 8 मार्क पक्के करणारे आहेत. या 4 क्वेश्चन्स तुमचे. अशाच क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल. दॅट इज इकॉनॉमिकल ट्रापेझॉइडल सेक्शनचा एक प्रॉब्लेम घेणार, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वर घेणार आहे. ठीक आहे. आणि बेंचोमीटर वर प्रॉब्लेम घेणार आहे. अशा ह्या सगळ्या तिन्ही प्रॉब्लेम जे पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट कंपल्सरी तुमच्या एमएसबीटी एक्झाम मध्ये विचारल. तुम्ही डेली अपडेट घ्या आपल्या चॅनलचा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की त्यांची पण काय होणार, फायदा होणार आहे, कारण की त्यांनी पण काही डिफिकल्टी फेस करत असेल प्रॉब्लेम्स मध्ये. तर हे डिफिकल्टी फेस होऊ नये, आपल्या मित्रांना हेल्प करायची तुम्ही बाय शेअरिंग दिस व्हिडिओ. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हा झाला पार्ट 1 किंवा लेक्चर नंबर 1 म्हणून. आता लेक्चर नंबर 2 मध्ये 3 टाईपचे प्रॉब्लेम्स किंवा 2 किंवा 3 टाईपचे प्रॉब्लेम्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही रेग्युलरली अपडेट घ्यायचा आहे आणि ह्या सेशनला आवडलं तर तुम्ही लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा चॅनल शेअर करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद.